रात्र झाल्यानंतर लगेच कसे काजवे बाहेर येते, तसं संध्याकाळचे 7 वाजले थोडाफार अंधार झाला का लगेच माझे मित्र काजव्यासारखे घराबाहेर येते. तर नमस्कार मंडळी, मी अनिकेत साबळे. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता सध्या गणपती बसलेले, म्हणलं कार्यकर्त्यांना एकदा पुण्याचे गणपती दाखवून, आणि त्यात पुण्यात पोहोचलो. पण तिथं पोचल्या चहाच्या 90 घेण्याआधी आम्हाला आमचे फॅन भेटले, आणि त्यात आमचं सगळ्यांचं नशीब पांडा. म्हणजे आम्ही पुण्यात गेलो, मोकार पाऊस चालू झाला, तरी पण मुसळधार पावसाचं भर रस्त्यावर एक चहाची 90 घेतली. आणि इथं आल्यावर समजलं आपल्या इकडे चहाची 90 बसून प्यावा लागती, पण इकडे भर रस्त्यावरच प्यावा लागती. तरी पण आम्ही सगळ्यांनी बिनलाजासारखं एक 90 ढोसली आणि पुढला प्रवास चालू केला. आणि त्यात मुकादमाने पांढरे शुभ्र पॅन्ट घातली, म्हणलं तो तर आज काय डायरेक्ट शर्टच झाला होता. आणि मुकादमाचा माझा शर्ट सारखं घालायचं कारण पण असं आहे, काहींना वाटत आम्ही दोघांनी एकच शर्ट घातला आणि आलटून पालटून घालितो, म्हणून आम्ही दोघांनी पण आज मॅचिंग साड्या घातल्यासारख्या दोघांनी शर्ट टांगले होते. असंच गप्पा गोष्टी करत याचे त्याचे माप काढीत आम्ही सगळेजण पोहोचलो होतो पुण्यात. आता पुण्यात आलो ना, आम्हाला आमचे पाहुणे नाही भेटले, असं आजपर्यंत झालंच नाही. दगडूशेठच्या मंदिराजवळ पोहोचल्यानंतर आम्हाला तिथं नाग्याचा भाऊ इथं साग्या भेटला. मग काही त्याच्यासोबत पण 2-4 छायाचित्र काढले आणि पुढला प्रवास चालू केला. आणि त्यात पाऊस पण जोरात होता, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी डायरेक्ट एका साईडला शेड पकडलं होतं. आणि तिथं मुकादमा आणि सगळे कार्यकर्ते पण असे उभे राहिले होते ना, जसं गणपती जवळ हार फुलं इकायला थांबलेले. आणि त्यात हाय आमचा नामदेव, यांच्या हायकोर्टाला घरी मोदक करायचे होते, म्हणून भाऊला घरी खोबरं केसायला लावलं होतं. पण हा वाघ एकटा हायकोर्टाच्या हातावर तुरी देऊन डायरेक्ट आमच्या सोबत फरार झाला. आता मनात म्हणलं याचं खोबरं राहिलं, मोदक राहिले, भाऊला आता घरात घेतलं नाही म्हणजे बरं आहे. तर असं तुमचा पण एखादा ढाण्यावाग मित्र असेल जो हायकोर्टाला कधी पण तुरी देत असेल, त्याची आयडी कमेंट मध्ये नक्की टाका. दगडूशेठ गणपती जवळ गेल्यानंतर बाप्पाचं पहिलं दर्शन घेतलं, आणि यंदाचं मंदिर पण इतकं टॉप दिसत होतं ना, लाइटिंग लावलं म्हणजे विशेष नाही. मन करीत होतं इथं अर्धा 1 तास फक्त मंदिराकडे बघत राहा. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्हाला जायचं होतं तुळशी बागे. आणि तुळशी बाग म्हणलं आपल्या मुकादमाला वाटलं इथं झेंडू फुलांची बाग, म्हणून मुकादम म्हणला एवढ्या रात्रीचं बागेत जाऊन तरी काय करणार आहे. आणि त्यात आपला बल्याबाई कोणत्याही वस्तूला हात लावल्याशिवाय सोडणार नाही, त्याला हा बल्या म्हणतात. पाऊस चालू होता म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन एका साईडला उभं राहिलो होतो, पण बल्याबाईला ते बी दाखवलं नाही.